झालेली आहे ते गांभीर्य लक्षात घेऊन याच्यामध्ये निर्णय तातडीने घेतला पाहिजे। कसा निर्णय घ्यायचा, काय निर्णय घ्यायचा, अनेक लीगल ऑप्शन्स आहेत। सर्वात उत्कृष्ट त्यांच्याकडे सल्लामसलत करणारे ॲडव्होकेट जनरल असतील, बाकी अन्य लोक असतील, पण हा निर्णय झाला पाहिजे। आज सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाही आहे तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याच्यावर मार्ग कसा काढायचा हे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी। विधिमंडळाचं अधिवेशन राज्यामध्ये तातडीने बोलवावं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय। एकीकडे आज प्रकाश सोळंकेंच्या घराला आग लावलेली आहे, त्यांच्या गाडीवर तिथे काही ठिकाणी दगडफेक होते आहे, काही ठिकाणी म्हणजे परिस्थिती चिघळत चाललेली आहे, हाताबाहेर चाललेली आहे आणि म्हणून तातडीने अधिवेशन बोलवावं, लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि सरकारने या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी विनंती आहे। आणि जरांगे पाटलांनाही विनंती आहे की त्यांनीसुद्धा थोडंसं मदत करून याच्यामध्ये आपल्याला थोडीशी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे। आम्हा सर्वांना त्यांची गरज आहे, महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो आहे आणि म्हणून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी आमची विनंतीला मान देऊन त्यांनी अनशन सोडवावं अशी विनंती आमची आहे। मला हा त्यांचा प्रश्न आहे। सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच असतात, उपमुख्यमंत्र्यांसुद्धा किमान दाखवलं तर पाहिजे की आम्ही सरकारच्या बरोबर या विषयात मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत। ते त्या काय अंतर्गत विषय त्यांना माहिती आहे, पण मला एवढं सांगायचं आहे हा विषय राजकारणाचा नाही आहे। समाजालासुद्धा राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि जो कोणी ह्याच्यामध्ये मार्ग काढू शकेल त्याबद्दल लोक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि म्हणून आम्ही एक जिम्मेदार विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। असं आता तो प्रश्न आधी एक महिना आणि 10 दिवस दिल्यानंतर त्या 1 महिन्यामध्ये काय नेमकं घडलं हे तरी कळलं पाहिजे ना आणि मग कुठल्या गोष्टी अडतं आहे आपलं हे स्पष्ट करावं। नुसतं देणं आम्ही देणार किंवा आपण जे सांगताय त्यावर विश्वास बसायचा असेल तर आपण महिन्याभरात नेमकं काय केलं हे तर लोकांना कळलं पाहिजे। थोड़ा हिंदी में बीट कीजिए। महाविकास आघाड़ी का डेलीगेशन गवर्नर से मिला है, किन मुद्दों पर चर्चा हुई है सर? हम लोगों ने आज महामहिम राज्यपाल जी से मुलाकात महाविकास आघाड़ी के सभी मान्यवर नेताओं ने आज की है। हमने राज्यपाल जी को परिस्थिति की गंभीरता उनको समझाई है, उनको भी पता है। हमने उनसे कहा है कि वो तुरंत इसमें इंटरवीन करे, राज्य सरकार के सम्मान्य मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और कैबिनेट को अवगत करे। इस मामले को गंभीरता से सरकार ने देखना चाहिए। ऐसे जो हालात में सरकार की जो उदासीनता दिख रही है उससे लोगों में बहुत ज़्यादा गुस्सा है, लोगों में बहुत बड़ा आक्रोश है। आप देख रहे हैं कि मराठवाड़े के सभी ज़िलों में वहाँ पर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन निर्माण हुई है, कानून की स्थिति निर्माण हुई है। लोग घर पे जाके अंगार लगा रहे हैं कि गाड़ियाँ तोड़ रहे हैं, रास्ते बंद हो चुके हैं, गांव में जाना बंद हो चुका है और बड़ी गंभीर स्थिति है। वैसे गंभीर स्थिति में सरकार ने तुरंत सामने आकर अपनी भूमिका स्पष्ट कर देनी चाहिए और केंद्र सरकार से भी हमने अनुरोध किया है राज्यपाल के द्वारा कि केंद्र सरकार को भी अवगत करे कि उसमें ध्यान देने की, इंटरवीन करने की आवश्यकता है। सबसे बड़ी बात आज जो है सुप्रीम कोर्ट ने 50% का जो सीलिंग लगाया है आरक्षण का, इसके बारे में पार्लियामेंट में कोई कानून बदलाव के बारे में कुछ कर सकते हैं क्या, इसको भी आजमाने की ज़रूरत है। हेमंत पाटिल करके एक एमपी है हिंगोली से, उन्होंने अपना रेजिग्नेशन लेटर दिया है, वो शिंदे फैक्शन के ही है। क्या आपको लगता है कि उनके ही जो नेता है, उनके ही जो लोग हैं, उनका ही विश्वास नहीं है एकनाथ शिंदे के ऊपर, तो आगे ये मराठा? देखिए सवाल ऐसा है कि उन्होंने इस्तीफ़ा दिया, उनका इशू है। हमने तो ये ज़रूर हम कहेंगे कि जब तक अपोजिशन रहेगी तब तक इस इशू को हम लोगों के सामने लेते जाएंगे और सरकार पे लगातार प्रेशर बना के रखेंगे कि ये मराठा आरक्षण देने के बारे में सरकार निश्चित तौर पर। एमएलए के घर को आग लगाई है, कैसे देखते हैं इस चीज को? एनसीपी एमएलए के निघाले, शांततामय पद्धतीने आंदोलन झालं, पण आता जे आंदोलन दिसत आहे त्यात हिंसाचार सुरू झालेला आहे, जाळपोळ होते, दगडफेक होते, आंदोलन भरकटलंय असं तुम्हाला वाटतं का? आंदोलन भरकटलं असं मी म्हणणार नाही। लोकांची सहनशीलता संपत चाललेली आहे। इतक्या वर्षापासून हा विषय सातत्याने प्रलंबित होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची सहनशीलता संपलेली आहे म्हणून हा विषय असा घडू लागलेला आहे।